कोल्हापूर सादर करीत आहे पथनाट्य जागर स्वच्छतेचा मार्गदर्शक माननीय डॉक्टर अनिता बोडके प्राचार्य राजाराम महाविद्यालय कोल्हापूर माननीय कर्नल मानस दीक्षित कमांडिंग ऑफिसर 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी माननीय कर्नल सुहास काळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लेखक डॉक्टर उल्हास पाटील शासकीय विज्ञान संस्था मुंबई सादर करीत आहे पथनाट्य 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 जागर स्वच्छतेचा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं खरं आहे का? कारण मुंबईपासून कलकत्ता ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि तुमच्या गावात आलो तर बघते काय, तीच घाण, तीच दुर्गंधी आणि तोच कचरा. सर पेन द्या ना. कचरा रे कचरा रे जिकडे तिकडे कचरा रे कचरा रे कचरा रे जिकडे तिकडे कचरा रे. मित्रमैत्रिणींनो, आपण हे काय करून ठेवले आपल्या या सारे जहासे अच्छा असलेल्या हिंदुस्थानाचं? तोच कचरा, तीच दुर्गंधी आणि जिकडे तिकडे रोगराईच रोगराई. रोगराई आली तर येऊ दे, डॉक्टर आहेत तरी कशाला? अरे भावा, डॉक्टर तुमच्यातला रोग बरा करेल, परंतु ह्या सगळ्या रोगांना समाजातून दूर कोण करेल? कोण करेल म्हणजे? सरकार. कोण? सरकार हो. अरे भाऊ, सरकार करेल ते ठीक आहे, पण गाव करेल ते राव काय करेल? आपल्या आजारपणाला बऱ्याचदा आपणच जबाबदार असतो. आपण निरोगी राहणं आपल्या हातात आहे. जर आपण आरोग्यदायी सवयी पाळल्या, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला, तर आपण नेहमीच स्वस्थ राहू आणि आजारीच पडणार नाही. वा वा, छान सांगतेस तू. हे पाणी घे बरं आणि जरा निवांतपणे सांग. अरे रे, हे पाणी आहे की चहा? एवढं कडून? आणि काय रे, पाणी देताना बोटं काय बुडून आणलेत का पाण्यात? हो, मी तर फक्त बोटं बुडवलेत, पण तो पाणी देणारा अख्ख्या टाकीत बुडलाय. अरे रे, काही अस्वच्छता. मित्रमैत्रिणींनो, स्वच्छ गाळलेले व निर्जंतुक केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करा. पाणी निर्जंतुक करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घ्या. कारण निर्जंतुक न केलेल्या पाण्यात असंख्य बॅक्टेरिया असतात आणि हेच बॅक्टेरिया आपल्या आजारपणाला कारणीभूत ठरतात. बॅक्टेरिया कुठं असतात ते दाखव बरं. हे घे बॅक्टेरिया. कुठं आहे बॅक्टेरिया? अरे बाबा, त्या अतिशय लहान आकारामुळे आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही. त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकच हवा. मित्रांनो, पाण्यातच नव्हे तर बऱ्याचदा अन्नातूनही बॅक्टेरियाचा शिरकाव होतो व आपल्याला कॉलेरा, टायफॉइड, डायरिया यांसारखे बरेच आजार होऊ शकतात. परंतु घाबरू नका. आपण जर निर्जंतुक पाणी प्यायलो व पूर्णपणे शिजवलेले अन्न खाल्ले तर घाबरायचे कामच नाही. आणि हो, आपण हात मात्र स्वच्छ धुतले पाहिजे बरं का. बर, आपण सांगताय ते सगळं खरं आहे. मी सगळी व्यक्तिगत स्वच्छता ठेवतो, तरी मला डेंग्यू झालाच कसा काय? आणि माझ्या बापाला चिकनगुनिया. येता जाता मी धुतो हातपाय, तरी मला मलेरिया झाला कसं काय? फ्रेंडशिप अफेयर ना लवेरिया हुआ, फ्रेंडशिप अफेयर ना लवेरिया हुआ, ये गया यारो इसको मलेरिया हुआ, जहरीली मलेरिया हुआ.